चला तर मग मंडळी, हिवाळा विशेष काही बनवायचं म्हटल्यावर आज रसरशीत असा गाजराचा हलवा बनवूया. ते पण न किसता, किसायची पण मेहनत नाही आणि हाताला पण त्रास नाही. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 2 किलो गाजर घेतलेले आहे आणि याचे असे गोल गोल पातळ पातळ काप करून घेतलेले आहे. शक्यतो तर पातळच काप करून घ्यायचे, जाड नका करू. तर सर्वात प्रथम इथे मी बारीक काप केलेले गाजर कुकर मध्ये टाकत आहे. तर आता इथे मी 1 कपाला थोडं कमी दूध वापरत आहे. हे कच्चे दूध आहे आणि फुल क्रीम आहे. शक्यतो तर फुल क्रीम दूधच वापरा, कारण की फुल क्रीम दुधाने गाजराचा हलवा मस्त असा रसरशीत बनेल आणि चवीला पण असा भन्नाट लागतो. म्हणून फुल क्रीम मिल्क आणि कच्चे दूधच वापरा. आता या सर्व गाजराला या दुधासोबत मिक्स करून घेऊया. जास्त नाही, हलकसं मिक्स करायचं आहे. आता इथे कुकरचं झाकण लावून 4 शिट्या काढून घेऊया. 4 शिट्यातच गाजर छान शिजले जाईल. जर नाही शिजलं तर 1-2 शिट्या अजून लावून घेऊ, पण आता 4 शिट्या काढून घेऊया. ऑलमोस्ट इथे कुकरचे 4 शिट्या झालेले आहे आणि कुकर सुद्धा थंड झालेला आहे. तर इथे मी आता कुकरला चेक करत आहे, गाजर शिजले की नाही शिजले हे पण आपण आता चेक करूया. आय थिंक गाजर शिजले गेलेले आहे. तर इथे मी हा गाजर काढून चेक करते. तर बघा किती इझिली गाजर मॅश होत आहे, म्हणजे की गाजर शिजले गेलेले आहे. हे बघा इझिली मॅश होत आहे बघा. आता जास्त शिट्या लावायची गरज नाही, म्हणजे इथे गाजर प्रॉपर शिजलेले आहे 4 शिट्यातच. आणि इथेच मी या सगळ्या गाजराला असं चमच्याच्या मदतीने मॅश करून घेणार आहे. तुम्ही मॅशरनी पण मॅश करू शकता किंवा चमच्याच्या मदतीने पण. मी इथे चमच्याच्या मदतीने मॅश करत आहे. हे बघा, पावभाजीवाला कसा पावभाजीच्या भाजीला मॅश करतो, मी तसं मॅश करत आहे. हे बघा, इथे सगळे गाजर प्रॉपरली मॅश झालेले आहे. हार्डली मला 3 ते 4 मिनिट लागले मॅश करायला, पण प्रॉपर झालेले आहे मॅश. हे बघा. त्यानंतर इथे एका नॉनस्टिक कढईमध्ये 2 चमचे भरून तूप टाकत आहे. तूप वितळल्यानंतर त्यात टाकायचे आहे मॅश केलेले गाजर. सगळे गाजर यात टाकायचे आहे. आणि तुपातच या गाजराला छान सुवास येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आणि आता यावर असं झाकून पूर्ण दूध आटू द्यायचं आहे. पूर्ण दूध आटल्यानंतरच आपण साखर टाकू शकतो. अगोदर दूध आटून घेऊया. हे बघा, इथे हार्डली 10 मिनिटं झालेले आहे आणि झाकण काढून आता बघूया दूध आटलं आहे की नाही. नाही, दूध आटलेलं नाही आहे. आपल्याला पूर्ण दूध आटवून घ्यायचं आहे, मगच आपण साखर वगैरे टाकू शकतो. हे बघा, आता अजून एकदा झाकून मी दूध आटवून घेत आहे. तर आता इथे मी चेक करते दूध आटलं की नाही आटलं यावेळेस. हो, दूध आटला गेलेला आहे. हे बघा, दूध आटले गेलेले आहे प्रॉपरली. तर आता इथे या स्टेजवर मी 1.5 वाटी साखर टाकत आहे. घरात असणारी कुठलीही वाटी घेऊ शकता तुम्ही. मी इथे 1.5 वाटी साखर टाकत आहे. तुम्ही साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त पण करू शकता, पण मी इथे 1.5 वाटी घेतलेली आहे आणि नंतर पण आपण साखर ऍडजस्ट करू शकतो. आता इथे साखरेला या गाजर सोबत मिक्स करून घेऊया. साखर छान मिक्स झाल्यानंतर इथे मी टाकत आहे वेलची पूड.
वेलची पूडनी खूपच अमेझिंग फ्लेवर येतो. आणि यात टाकत आहे तुपामध्ये भाजलेले काही ड्रायफ्रुट्स. मी काजू बदाम घेतलेले आहे. काजू बदामला मी इथे गरम तुपात छान परतून घेतलेलं होतं. आता मी तेच टाकलेले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही ड्रायफ्रुट्स वापरू शकता. आता इथे मी टाकत आहे 1 चम्मचभर मिल्क पावडर. मिल्क पावडरनी पण छानच अमेझिंग फ्लेवर येतो. अजून गाजरच्या हलव्याचा टेस्ट एनहान्स होतो. सो शक्यतो तर तुम्ही हे टाका. आणि जर मिल्क पावडर तुम्ही वापरत असणार तर साखरेचं प्रमाण कमी करावा. आता इथे गाजराच्या हलव्याला झाकून एक 10 ते 15 मिनिटं होऊ देऊया. आता इथे 15 मिनिटांनंतर मी चेक करत आहे हलव्याला. हे बघा पूर्ण पाणी आटलं गेलेलं आहे. साखरेचं पाणी सुद्धा नाही आहे. तुम्ही साखरेऐवजी गुडचा सुद्धा वापरू शकता. गुडचा वापर सुद्धा केला तरी चालेल. आणि यात शुगर फ्री टाकलं तरी चालेल. जे शुगर पेशंट्स आहेत ते पण. हे बघा ती छान दिसत आहे. रसरशीत एकदम छान. वाटतच नाही बिना किसलेला बनवलेला आहे गाजराचा हलवा. आता गॅस फ्लेम बंद करून गाजरच्या हलव्याला सर्व करायचं आहे. काही चॉप नट्स ड्रायफ्रुट्स त्याच्यासोबत तुम्ही सर्व करू शकता. आणि गरम गरम खा, थंड थंड खा. खूपच अमेझिंग फ्लेवर येतो. तर आजची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि हो, माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. इन्स्टाला पण माझं पेज आहे सासरच्या रेसिपीज चॅनलचं, त्याला पण फॉलो करा. लाईक शेअर कॉमेंट करायला विसरू नका. आणि माझं अजून एक चॅनल आहे पूजा बेले म्हणून, त्याला पण जाऊन फॉलो करा. मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. थँक्यू सो मच. थँक्यू फॉर वॉचिंग.